आता जर तुम्हाला मुंबईमध्ये आंदोलन करायचं असेल तर नियम आणि अटी वाचा आणि मगच आंदोलनाची हाक द्या। मनोज जरांगे हे 29 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये उपोषण आंदोलनाला बसतायत आणि त्यांचा प्लान बी आहे मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा। पण तेच काय किंवा इतर कुणीही काय, जर मुंबईमध्ये आता आंदोलन करणार असाल तर तुम्हाला नियम अटी माहिती असणं गरजेचं आहे। नुकतंच गृह विभागाने नियम अटींविषयी माहिती दिलेली आहे, त्याच्याविषयीच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्ण, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। आता जर मुंबईमध्ये आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आंदोलन करता येणार नाही, धरणं धरता येणार नाही, जाहीर सभा सुद्धा घेता येणार नाही। राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे त्याकरता बंदी घातलेली आहे। म्हणजेच काय, आता जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर फक्त आणि फक्त आझाद मैदानावरच तुम्हाला आंदोलन करावं लागेल आणि तेही ठरलेल्या दिलेल्या वेळेमध्येच। आंदोलन जर पुकारलं तर केवळ एक दिवस सकाळी 9 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार आहे, तेवढीच परवानगी तुम्हाला मिळेल। म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या संस्थेनं, एखाद्या आस्थापनेनं आंदोलन करण्याकरता जर परवानगी मागितली, आझाद मैदानासाठी परवानगी मागितली, तर आझाद मैदानावर त्यांना एकच दिवस आंदोलन करायची परवानगी असेल, ते सुद्धा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्येच। आंदोलनासाठी सीमा सुद्धा निश्चित केलेल्या आहेत गृह विभागानं। गृह विभागानं कोणत्याही आंदोलनाकरता आझाद मैदान पालिका मुख्यालयाच्या समोरचा भाग एकमेव अधिकृत ठिकाण आहे असं घोषित केलेलं आहे। आंदोलकांना मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र अशी सीमा आखून दिली गेलेली आहे। याच सीमेमध्ये तुम्हाला आंदोलन करता येणार आहे। आता नियम आणि अटी काय काय आहेत, इतर नियम आणि अटी, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया। जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल आणि आझाद मैदानावर आंदोलन करायचं असेल तर तिथे एका वेळी 5000 आंदोलकांनाच परवानगी दिली गेलेली आहे। तुम्ही 5000च्या वर जर आंदोलक आला तर परवानगी मिळणार नाही, नियमभंग झाला असा ठपका तुमच्यावर पडेल। आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमायचं आहे आणि तिथूनच पांगायचं आहे। इथे तिथे जायचं नाहीये, इतरत्र जायचं नाहीये, तिथून दुसरीकडे कुठेतरी मोर्चा घेऊन जाणं असं काही करायचं नाहीये, तशी परवानगी असणार नाही। जर तुम्हाला आंदोलन करायचंय तर आंदोलकांनीच फक्त आझाद मैदानावर येणं अपेक्षित आहे। तुम्हाला ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहनं किंवा प्राणी आंदोलनासाठी वापरायला, आंदोलनासोबत आणायला बंदी असणार आहे, पूर्णपणे बंदी असणार आहे। पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय तुम्हाला लाऊडस्पीकर वापरता येणार नाहीत आणि लाऊडस्पीकर जर वापरायचे असतील तर किती डेसिबल पर्यंत आवाज असला पाहिजे या संदर्भातली परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल आणि मगच लाऊडस्पीकर वापरता येतील। 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर नको, झेंडा नको, झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नको। जर तुम्हाला आंदोलन करायचं आहे, आझाद मैदानात तुम्ही आंदोलन करत आहात, तर तुम्हाला तंबू टाकणं किंवा मंडप उभारणं यासाठी पूर्णपणे बंदी घातली गेलेली आहे। तुम्हाला जर आंदोलन करायचं आहे तर लाठ्या काठ्या सोबत आणणं, तलवारी सोबत बाळगणं, भाले बाळगणं याला पूर्णपणे बंदी घातली गेलेली आहे। आत्मदहन, आमरण उपोषण अशा स्वरूपाच्या आंदोलनांना बंदी घातली गेलेली आहे। पुतळे, कागदपत्र, पुस्तकं हे जर आंदोलनादरम्यान जाळले जात असतील तर त्यावरही यापुढे बंदी असणार आहे। आतापर्यंत अनेकदा अनेक रस्त्यांवर आपण प्रतिकात्मक पुतळे जाळलेले बघतो, कागदपत्र जाळायची असं बघतो, पुस्तकं जाळण्याचं प्रमाण आपण बघतो, तर अशा प्रकारची आंदोलनं आता मुंबईमध्ये करता येणार नाहीयेत। रस्ते किंवा फुटपाथ अडवायला बंदी घातली गेलेली आहे। अनेकदा असं होतं की आंदोलक आक्रमक होतात आणि मग रस्ते अडवले जातात, वाहतूक कोंडी केली जाते, फुटपाथ अडवले जातात, तर यापुढे असं करता येणार नाही। जर मुंबईमध्ये अशा प्रकारचं आंदोलन झालं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। शासकीय कामकाजाच्या दिवशीच आता आंदोलन करता येणार आहे। म्हणजे काय, सोमवार ते शुक्रवारच आंदोलन करता येणार आहे, शनिवार रविवार आंदोलन करता येणार नाही। जर शासकीय सुट्टी असेल तर त्या दिवशी सुद्धा आंदोलन करायला परवानगी मिळणार नाही। अत्यंत महत्त्वाच्या या काही नियमावली, अटी, शर्ती गृह विभागाकडून घालण्यात आलेल्या आहेत। मुंबई ही आर्थिक राजधानी आहे। या आर्थिक राजधानीमध्ये अनेक जण रोजच्या रोज उपनगरांमधून मुंबईमध्ये येत असतात नोकरीसाठी म्हणून किंवा त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून। आणि जर
मुंबई ठप्प झाली, वाहतूक कोंडी मुंबईत झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा अशी आंदोलन होतात तेव्हा या सगळ्याचा फटका थेट मुंबईकरांना बसतो. चाकरमानी जे आहेत, नोकरदार वर्ग जो आहे त्यांना बसतो. आणि या सगळ्याचा विचार करत गृह विभागानं ही नियमावली जारी केलेली आहे. या नियमावली संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमचं पण हे जे गृह विभागानं निर्णय घेतलेले आहेत त्याला पाठिंबा आहे का विरोधाभासाचं तुमचं मत आहे? सगळं कमेंट करून नक्की सांगा.